तर मी तर माहिती का आपण माहिती का मोबाईल आपण नेहमीच यूज करतो, ठीक आहे. मोबाईलमध्ये बरेचशा काही गोष्टी आपण ऑनलाईन चेक करतो. तर मी तर माहिती का ह्या ॲप्लिकेशन आपण जेव्हा पण कधी ऑनलाईन आपण जातो तर नेहमीच आपल्या मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली का नाही पण ॲप्लिकेशन इन्स्टॉल होऊन जातात. तर माहिती का तर जे हार्ड ॲप्लिकेशन असतात आपल्या मोबाईलमध्ये, कधीही कोणताही मोबाईल आपण यूज करतो, कधी पण आपण नेहमीच आपण ऑनलाईन जातो तर मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली ज्या हार्ड ॲप्लिकेशन असतात त्या इन्स्टॉल होऊन जातात. तर आज आपलं टॉपिक हाच आहे की आपण मोबाईलच्या हार्ड ॲप्लिकेशन आहेत त्या इन्स्टॉल कशा करून टाकायच्या, अनइन्स्टॉल कशा करून टाकायच्या, हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका न्यू व्हिडिओमध्ये. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर आपल्या या व्हिडिओला डायरेक्ट स्टार्ट करू. तर बघू शकता मित्रांनो आपण डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर आलेले. तर तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो की कसे आपल्या हाईड ॲप्लिकेशन असतात ते कशा प्रकारे शोधायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. तर आपण डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनमध्ये जाऊ. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आल्यानंतर आपण थोडासा स्क्रॉल करूया, ठीक आहे. स्क्रॉल केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो एक सेटिंग आहे, ठीक आहे. ॲप्लिकेशन सेटिंग आहे, त्याच्यामध्ये आपण जायचा प्रयत्न करतो. इथे बघू शकता मित्रांनो इथे ॲप्लिकेशन ॲप सेटिंग जे असते त्याच्यामध्ये आपण जायचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर त्याच्यावर आपण टॅप करूया. टॅप केल्यानंतर इथे बघू शकता जेवढे काही आपण आपल्या कंपनीचा ॲप असतो किंवा आपण प्रायव्हेटली जेवढं काही इन्स्टॉल केलं असेल ते सर्व काही ॲप याच्यामध्ये आहेत, ठीक आहे. तर मित्रांनो माहिती का कोणताही ॲप्लिकेशन माहिती का ॲटोमॅटिक इन्स्टॉल झाला असेल तर ती अशी बघू शकता इथे अशा प्रकारे ज्याला काहीच येत नाही, बघू शकता इथे ते तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करून, ठीक आहे. इथे बघू शकता त्याला लोगो वगैरे काहीच नसणार आहे, तर ते एकदम ब्लाइंग असणार आहे ॲप्लिकेशन. तर तिला आपण काढून टाकायचा प्रयत्न करूया, ठीक आहे. किंवा ती ॲप्लिकेशन जी असेल तिला आपण त्या ॲप्लिकेशनला आपण डिसेबल करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर हे सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये नेहमीच करा, ठीक आहे. तर अजून थोडंसं स्क्रॉल करूया, ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो अजून थोडंसं स्क्रॉल करू. स्क्रॉल केल्यानंतर इथे बघू शकता बरेचसे काही सेटिंग जे आहेत ते अजूनपर्यंत ऑन आहेत, तर ते आपण बंद करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर अजून थोडंसं मी स्क्रॉल करतो 2 मिनटं जरा. तर मला हे ॲप्लिकेशन नको आहे, मला स्नॅपचॅट तर मी जास्त करून यूज करत नाही आहे, तर ती मी काढून टाकायचा मी प्रयत्न करतो. तर मित्रांनो माहिती का कधीही ॲप्लिकेशन काढून टाकायच्या वेळेस एक सेटिंग करायची त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर त्याचं नोटिफिकेशन कधीही येणार नाही आपल्यामध्ये, ठीक आहे. तर काही मोबाईलमध्ये आपण कोणताही ॲप्लिकेशन असो तर आपण त्याला सेटिंग कधीच आपण म्हणजे सर्व काही परमिशन आपण देऊन टाकतो, ठीक आहे. तर इथे बघू शकता आपण परमिशन रिमूव्ह करूया, ठीक आहे. तर रिमूव्ह झालेले आहे. तर ठीक आहे इथे खाली पण बघू शकता इथे एक परमिशन दिलेले आहे, मी तुम्हाला लाईव्ह दाखवायचा प्रयत्न करू, ठीक आहे. बघू शकता तर हे परमिशनसुद्धा आपण त्याला क्लोज करूया, ठीक आहे. तर इथे थोडंसं इथे नोटिफिकेशन जे आहे ते पण क्लोज करायचा प्रयत्न करा, ठीक आहे. नंतर त्याच्यानंतर इथे स्टोरेजचा पण ऑप्शन असेल, ठीक आहे. बघू शकता इथे स्टोरेजचा ऑप्शन असेल त्याच्यावर स्टोरवर क्लिक करूया, ठीक आहे. आणि इथे 2 प्रकारे सेटिंग दिलेली आहे, ठीक आहे. क्लिअर कॅच आणि स्टोरेज. तर पहिला क्लिअर कॅच करूया आणि नंतर मग स्टोरेजवर आपण क्लिक करूया. तर इथं पूर्णपणे डेटा जो आहे तो आपण डिलीट करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो ॲपची जी साईज आहे ती आता परफेक्टली झालेली आहे. तर आता आपण त्याला डिलीट केला तर काही हरकत नाही, ठीक आहे. इथूनशी आपण परफेक्टली आपण अनइन्स्टॉल करून टाकूया, ठीक आहे. थोडंसं स्क्रॉल करूया. तर इथं बघू शकता मित्रांनो 2 मिनटं ओके. इथे बघू शकता मित्रांनो असं आयकन काही येतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. ते बघू शकता व्हॉट्सअपच्या खाली अशा प्रकारे ते सिम्बॉल असतात, ते तुम्हाला शोधून काढायचे तुमच्या मोबाईलमध्ये, ठीक आहे. ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही शोधून काढायचा प्रयत्न करायचा, ठीक आहे. तर मित्रांनो मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आय होप मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कारण का मी याच्यामध्ये माहिती का ॲप्लिकेशन जे कसे शोधायचे हे मेन आपण ॲप जो सेटिंग असते त्याच्यामध्ये जाऊन शोधायचं असतं, ठीक आहे.
तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबाते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा पुढच्या हेल्पफुल व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय.